काय सांगाल, आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण सर्व एकजुटीने एकत्र झालेला आहात. सर्व ओबीसी समाज, त्याचबरोबर एसटी, एससी, ओबीसी सर्वांचे एकी या ठिकाणी दिसून येते. काय वाटतंय, काय भावना व्यक्त कराल? सामाजिक समता आंदोलन या नावाखाली आज ठाणे जिल्ह्यातली सगळे समाज म्हणजे कुणबी असतील, आगरी, कोळी, वंजारी, भंडारी, जे नाभिक आहेत, धोबी, सुतार, लेबर फ्रंटचं, तसेच वेगवेगळ्या जातींच्या वेगवेगळ्या संघटना या ठिकाणी एकत्रित झालेल्या आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जातनीय जनगणना जी होत नाहीये, त्याबरोबर UGC बिल जे आहे त्याची अंमलबजावणी होत नाहीये आणि ह्या ठाण्यात ओबीसी मुलांचं आणि मुलींचं हॉस्टेल होत नाही. दिबा पाटलांचं नाव मुंबई विमानतळाला दिलं जात नाहीये. तसेच आज या ठिकाणी नागपूरला ज्या ठिकाणी आहे तसंच विविध ज्या सामाजिक संस्था आहेत त्या सर्व या ठिकाणी एकत्रित झाले आहेत. महत्वाचा उद्देश आहे की या सगळ्या समाजाच्या संघटना आहेत. प्रथमतः असं घडतंय की त्या सर्व एका छत्राखाली आलेल्या आहेत आणि हे पहिल्यांदाच घडतंय. प्रत्येक जण कोणी जात्यात आहे, कोणी सुपात आहे, प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी भरडला जातोय. परंतु प्रत्येकाला जाणीव झालेली आहे की आपण एकत्रित येणं, एकत्रित लढा देणं, नाहीतर सर्वांची कुठे कुठे अलग अलग जे प्रत्येकाला तोडून जे त्यांचं हक्क, घटनेतले हक्क हिरावले जातात, ते एकत्रित येण्यासाठी या विविध संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी महासंघ, ठाणे शहर कुणबी समाज संघ, समानोती संघ मुंबई, मुरबाड शहापूर रहिवासी संघ ठाणे, लहुजी सेना, शिवभीम फाउंडेशन, राष्ट्रीय बहुजन समाज पार्टी, RPI सेक्युलर, जन आंदोलन मंच, आदिवासी एकता परिषद, भूमिकन्या, भूमिपुत्र संस्था, नाथपंथी डवरी सभा, तसंच अखिल भारतीय विद्यार्थी संघटना, आंबेडकरी लॉयर्स फोरम, CPI अशा वेगवेगळ्या संघटनांचं हे एकत्रिकरण आणि प्रत्येक जण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात आलेला आहे. त्यांच्या पाठीमागे खूप मोठी ताकद आहे. परंतु प्रातिनिधिक आज सुट्टीचा दिवस असला तरी या ठिकाणी आलेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देणार आहेत. धन्यवाद. नेमकं या ठिकाणी आपण आलात, या मागचा नेमका हेतू काय आहे? हेतू असा आहे की UGC बिल आहे त्याची अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे आणि जातनीय जनगणना ती सुरू झालेली आहे परवापासून. त्याच्यात ओबीसींचा जातनीय जनगणना झाली पाहिजे. ती जर स्वतंत्रपणे झाली तर प्रत्येक घटकाचा जी संख्या आहे त्याप्रमाणे त्यांना नोकऱ्या, शैक्षणिक, तसंच त्यांना राजकीय आरक्षण दिलं जाईल. ज्यावेळी सुप्रीम कोर्टात प्रश्न विचारला जातो तुम्हाला सवलती देण्याच्या बाबतीत तुमचा इम्पिरिकल डाटा उपलब्ध नाही, तो या उपलब्ध होईल याच्यासाठी आमचं हे आंदोलन आहे. सर, आता आपण बघितलं की काही मराठा समाजाचे बांधव हे ओबीसी मध्ये विलीन झालेले आहेत. ते आता जे पोलीस भरती झाली, त्याचबरोबर MPSC या ज्या कॅटेगरीचं जे शिक्षण आहे यातनं ओबीसी माध्यमातून ते शिक्षण घेत आहेत. मराठा बांधव त्याबद्दल काय सांगाल? मराठा बांधवांनी आजपर्यंत त्यांचं जे शैक्षणिक किंवा त्यांचा उच्च दर्जा नेहमीच राखलेला आहे आणि ते आज या ओबीसीच्या सवलती घेण्यासाठी ते कुणबी प्रमाणपत्र घेऊन आलेले आहेत. शासनाचा निर्णय आहे तो. परंतु त्याबरोबर हा बहुजन समाज, कुणबी समाज, ओबीसीमध्ये 350 जाते, त्यांच्यावर हा खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि 50 वर्षापूर्वी परिस्थिती गरीब होती, खूप गरीब होती, अक्षरशः म्हणजे खायला धान्य नव्हतं. हा समाज आता कुठे सवलती मिळून आलेला आहे. सवलती म्हणजे काय तर त्यांच्या संख्येनुसार त्यांना ते आरक्षण आहे. यापूर्वी मराठा समाजाने त्यांना त्याप्रमाणे संपूर्ण ज्या संस्थांना म्हणा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांचं उच्च दर्जा राखलेलाच आहे. आता त्यांनी या ठिकाणी आलेले आहेत, परंतु इतर समाजावर अन्याय होत चाललेला आहे. काल या ठिकाणी पुरुषांबरोबर महिलांची खूप मोठी ताकद या ठिकाणी दिसते. संपूर्ण बहुजन समाज, त्याचबरोबर ST, SC, OBC सर्व महिला भगिनी या ठिकाणी एकत्र झालेल्या आहेत. काय नेमकं प्रकरण आहे? आपण या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहे, काय भावना व्यक्त कराल? आमच्या हक्कांसाठी जमलेलो आहोत. 1 एप्रिलपासून जी जातनीय जनगणना चालू झालेली आहे, पण त्यामध्ये ओबीसीचा स्पेशल रकाना नाही आहे. जसं ST, SC या लोकांचं आहे त्याचप्रमाणे ओबीसींना सुद्धा स्पेशल रकाना म्हणजे द्यायला हवा आहे. त्याप्रमाणे तो मिळत नाही. सरकार का असं वागतं म्हणजे आम्हाला त्याच्यासाठी सरकारकडे आंदोलन आम्ही करत आहे. आणि आमच्या मुलांना वसतिगृह नाहीत. मुलींना ठाणा, डोळखा इकडनं ठाण्यामध्ये राहतात, पण आमचे लोक डोळखा, शहापूर तिकडनं लांबून येणारी आमच्या मुली आहेत. त्या मुलींसाठी आम्हाला वसतिगृह पाहिजे. त्यासाठी आमचं आंदोलन चालू आहे. आमच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही, ती शिष्यवृत्ती मिळायला पाहिजे.
सरकार आमचं वेळोवेळी प्रत्येक वेळी आमची फसवणूक करतं. का करतं हे आमचं विचारणं सरकारला. या आंदोलनातून आम्ही हेच पोहोचवणार आहेत की तुम्ही आमची प्रत्येक वेळी बोलताय की आम्ही जनगणना करू, पण जनगणना करते वेळी तुम्ही प्रत्येक वेळी आम्हाला फसवलं जाते. आज 2021 पासून जनगणना होत आहे, पण ती आता 26-27 मध्ये होत आहे. पण त्यामध्ये सुद्धा ओबीसीचा रकाना स्पेशल असा नाही, तो फक्त आम्हाला पाहिजे. त्याचप्रमाणे आम्हाला आमचे हक्क मिळतील. आमचं स्पेशल रकाना ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस आमच्या ओबीसीची हे दिसेल की आमच्या मुलांना, आमच्या इतर राजकीय समजा असेल नोकर वर्गाला त्यांचे अधिकार मिळत नाही. ते मिळण्यासाठी आम्ही आज आंदोलनात उभे आहोत आणि आमच्याबरोबर अनेक संघटना इथे जॉईन झालेल्या आहेत. ओबीसीचा कायदा आलेला आहे आणि त्याला जो मनुवाद्याने विरोध केलेला आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टासारखी जी संस्था आहे की एखाद्या संसदेने पारित केलेलं कायदा आहे त्याच्यावरती रोख लावण्यासाठी हे सगळं षडयंत्र चाललेलं आहे आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आपण सगळ्या समाजातील लोक इथे आलेलो आहोत. हे रोहित विमोला असेल किंवा पायल तडवी असेल, एक हिमनगाचं टोक आहे. ह्याच्याबरोबर कितीतरी इन्स्टिट्यूशनल असे आपल्या लोकांचे मर्डर झालेले आहेत. हे सांगितलं तरी काही होणार नाही, कारण ह्या पद्धतीने जो शिक्षणाचा समानतेचा अधिकार आहे तो आम्हाला नाकारला जातोय. एवढंच की आम्ही त्यांच्या डोक्यावर बसलो नाही पाहिजे. हे त्यांच्यावर आहे की हे मददलित आहे, दलित आहे, त्यांनी ती खालचीच कामं केली पाहिजे. एखाद्या उच्चवर्णीयाचा माणूस, त्याचा साहेब हा आदिवासी समाजाचा, दलित समाजाचा, महार समाजाचा असायला नको, ही त्यांची मानसिकता आहे आणि ह्या वाईट मानसिकतेचा आम्ही विरोध करतो आणि ते सांगण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. त्याचबरोबर तमाम जनतेला मला हे सांगायचंय की आपण एक शैक्षणिक धोरणाचा विरोध करतोय, त्याच्याबरोबर ह्या देशामध्ये आणि ह्या जगामध्ये जे आंदोलन आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आम्ही आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून सांगतोय ती जल जंगल जमीन ह्याच्यावरती आमचा सगळ्यांचा समान अधिकार असला पाहिजे. हे आंदोलन आम्ही सगळ्या मिळून लढलं पाहिजे. आज बोटावर मोजण्या लोकांकडे संसाधन आहे आणि आपण सगळे विचारासारखं फिरतोय आणि म्हणून माझी विनंती आहे की दलित असो, आदिवासी असो, ओबीसी असो, आपण सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि ह्या जमिनीवरती, ह्या पाण्यावरती, ह्या जंगलावरती आमचा सगळ्यांचा समान अधिकार आहे. कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. याच्यावर आपण चांगला प्रचार सुद्धा केलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की यूजीसी कायदा काय आहे आणि यूजीसी कायद्याला विरोध कोण करतायत. यूजीसी कायद्याला या देशातले ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे विरोध करतायत आणि तो कायदा ओबीसी, एससी, एसटी यांच्या फायद्याचा आहे. आता आपल्याला कल्पना आहे की एससी, एसटी भाऊ अगोदरपासून हे आंदोलन करतायत, परंतु ओबीसीसाठी हा विषय नवीन आहे आणि या यूजीसी कायद्यामध्ये ओबीसीना सोबत घेतलेलं आहे की तुमच्यावर पण अन्याय होतोय, शासनाने मान्य केलेला आहे आणि म्हणून हे आजचं आंदोलन ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत क्रांतिकारी आंदोलन आहे. यामध्ये आदिवासी आहेत, आगरी आहेत, कोळी आहेत, भंडारी आहेत, कुणबी आहेत आणि आमचे आंबेडकरी भाऊ आहेत. श्यामदादा गायकवाड आहेत, सुरेशदादा अजून आलेले नाहीत. अनेक मान्यवर, अनुभवी, अभ्यासू लोक या आंदोलनामध्ये आहेत. आपल्याला खास करून या ठाणे, रायगड, कोकणामध्ये हा विषय समजावून सांगणं गरजेचं आहे, कारण आपल्या लोकांना, खास करून ओबीसीना, आम्ही या वैदिक हिंदू धर्मानुसार शोषित आहोत, शूद्र आहोत, मागासवर्गीय आहोत हेच माहीत नाही आणि ते सांगण्यासाठी खरं म्हणजे खूप सभा आपल्याला घ्याव्या लागतील, पत्रकार बांधवांना खूप कष्ट घ्यावे लागतील आणि म्हणून आपल्याला कमी दाखवण्याचं काम प्रत्येक वेळी होतं. या आंदोलनामध्ये ज्या मागण्या आहेत त्यामध्ये एक मागणी आहे की लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला लागावं. तर याची गोष्ट काय आहे की ठाणे, रायगड, पालघर, मुंबई हा सगळा कोकण आहे, हा ओबीसी, आदिवासींचा, एससी, एसटींचा आहे, हे सगळ्यांना माहीत आहे आणि ती जमीन आहे विमानतळाची ही आमची आगरी, कोळी, कराड्यांची होती. ती जमीन आमच्याकडून फसवून घेतली गेली आणि हे आम्हाला हायकोर्टाने सांगितलं की 22.5% धोरण हे जमिनीची फसवणूक होती आणि 2013च्या कायद्याने जमिनी घेतल्या पाहिजेत. हे विमानतळ आमचं फसवून घेतलेलं आहे. दिबा पाटील साहेबांचं नाव मिळू नये हे कोणी सांगितलेलं आहे. तर इथे जो फोटो दिसतो एकनाथ शिंदेचा, नगरविकास मंत्री, यांनी ठराव घेतला सिडकोमध्ये की इथे बाळासाहेब ठाकरेंचं नाव लावा. आम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आदर करतो, परंतु ओबीसींच्या न्याय हक्काचा त्यांचा काडीचा संबंध नव्हता आणि नाही, हा संबंध आहे लोकनेते दिबा पाटलांचा आणि म्हणून आमच्या वडिलांचं नाव या विमानतळाला लागावं असा आमचा आग्रह आहे. परंतु इथे मनुवाद आणला कोणी. आमचे भाऊ आता बोलले मनुवाद 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 कोण आहे हो. मनुवाद या देशातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आहेत. ठाणे जिल्ह्यातले एकनाथ शिंदे आमच्याशी मनुवादीपणाने वागलेले आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायचा, ठराव घ्यायचा काही संबंध नव्हता, पण त्यांनी दिलं जेणेकरून दिबा पाटलांवर अन्याय व्हावा आणि म्हणून अशाच प्रकारची अपमान आमचं गावोगावात होत आहेत.
आता उल्हासनगरमध्ये आंदोलन चालू आहे की स्मशानभूमीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवलाय. कोणी बसवलाय? त्यामध्ये कोण आहे? तर एकनाथ शिंदेचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे त्यामध्ये आहेत. खासदार असलेल्या माणसाला कळत नाहीत का स्मशानभूमीमध्ये कोणाचा पुतळा लावतात का? आपल्या वडिलांचा तरी लावू शकतो का आपण? नाही लावू शकत. मग असं का केलं? हीच अॅट्रॉसिटी आहे, हाच आमचा अपमान आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की आज युजीसीने जो विषय आणलेला आहे तो काय आणलाय? केंद्रीय विद्यापीठांमध्ये रोहित वेमुला आणि पायल मडवी यांना आत्महत्या करायला लावल्या. त्या आत्महत्या करायला लावल्या म्हणजे काय? त्यांना ठार केलेलं आहे. पण सांगताना काय? तुकाराम महाराजांचं जसं विमानातून आकाशात गेले त्यांना ठार केलेलं आहे. धर्माचा मुलामा द्यायचं आणि फसवायचं हे नेहमीच चालू आहे. आणि म्हणून मी नेहमीच सांगतो की रामायणामध्ये शंभूकला मारला. शंभूक म्हणजे ओबीसीच आहे, त्यांनी शिकू नये अशी यांची इच्छा आहे. आपल्याला माहित आहे महाभारतामध्ये एकलव्याचा म्हणजे आदिवासीचा अंगठा कापला हेच लोक आहेत. आमच्या गावागावामध्ये आम्ही हे समजावू शकलेलो नाही. म्हणून इथे आलेल्या लोकांना माझी विनंती आहे की ठीक आहे इथे फार लोक बोलणार आहेत, आता श्यामदादा बोलतील, परंतु आपल्याला बोलायची संधी गावात पण आहे, आपल्या मोबाईलमध्ये आहे. आपण हे बोललं पाहिजे की विषमता काय. आज ठाणे जिल्ह्यातल्या आगरी कोळी लोकांच्या जमिनी, आदिवासींच्या जमिनी, गुरचरण जमिनी लुटणारं कोण आहे? हे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेच आहे. मग आपल्याला सांगावं लागेल की होय आता ओबीसी यामध्ये आहेत, यामध्ये मराठा नाहीत, ब्राह्मण नाहीत, तेही विरोध करतात या कायद्याला. म्हणून आपल्याला विनंती आहे की उच्च शिक्षणामध्ये आमचे विद्यार्थी मारले जातात, ठार होतात. अशा प्रकारचं गावागावामध्ये आज आमचं लिडरशिप मारले जाते. दिबा पाटलांच्या मृत्यूनंतर त्यांना विरोध करण्याचं कारण काय? पण त्यांना माहित आहे की ओबीसींची सत्ता इथे येऊ नये. आणि म्हणून आजचं जे आंदोलन आहे ते ओबीसीसाठी महत्वाचं आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते अत्यंत चांगल्या पद्धतीने उपस्थित आहेत. पण त्यांना हे ठाणे जिल्ह्यात कळलं पाहिजे. ठाणे जिल्ह्यात मनुवाद कोणाचा आहे? महाराष्ट्रात मनुवाद कोणाचा आहे? कारण महाराष्ट्रात युजीसीवर आंदोलन होत नव्हतं. श्यामदादा गायकवाड यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी निर्णय घेतला की ठाणे जिल्ह्यात हे आंदोलन करायचं. आणि तुम्ही सगळ्यांनी हा प्रतिसाद दिला. मला वाटतं कोकणातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन आपल्याला करावं लागेल. आणि आंदोलन करताना मनुवादी, उच्चवर्णीय असे शब्द न वापरता या महाराष्ट्रातले मनुवादी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. हेच मनुवाद राबवतात, तेच आमचे शत्रू आहेत आणि महाराष्ट्रात त्यांच्यामुळे आंदोलन होत नाहीत. आणि म्हणून हे जे प्रश्न तयार झालेत, गावठाणाचा प्रश्न आहे, जमिनींचा प्रश्न आहे, मुंबईतली आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांची गावठाणं हेच लोक तोडतायत. आता MMRDने जाहीर केलं की सगळी गावं इथे घेणार आम्ही. रमेश मुकादम इथे आहेत. रमेश मुकादम कुठे आहेत? 32,000 एकर जागा त्यांनी घेतलेली आहे. एका बाजूने हेक्टर, एका बाजूने लोढा लुटतोय, आम्हाला अदानी लुटतोय, अंबानी लुटतोय. अदानीचं एअरपोर्ट झालंय. भांडवलदार इथे आपल्या काकांनी एका प्रश्न केला की खाजगीकरण रद्द करा आणि हे काय नोकरवरती सुरू करा अशी त्यांची मागणी आहे. परंतु हे भांडवलदारांचं सरकार आहे आणि म्हणून इथे बोलण्यासारखं खूप आहे. याच्या नंतरचे कार्यक्रम अत्यंत नियोजनपूर्वक आम्ही करू, कारण का तुमचा जो प्रतिसाद आहे तो अतिशय उत्तम आहे. दादा मी धन्यवाद देतो आपल्या लोकप्रियतेला. आपण लोकांच्या हृदयावर बसलेले सम्राट आहात आणि मला तुमचा अभिमान आहे. पण आता जे ठाणे जिल्ह्यात चालू आहे ती जमिनींची प्रचंड लूट चालू आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातली विषमता या ठाणे जिल्ह्यात येऊ पाहते. त्यांना आमचा विरोध आहे आणि विरोध समतेसाठी आहे. आम्ही त्यांचा तिरस्कार करत नाही. भगवान बुद्धांनी अशा प्रकारचा तिरस्कार करायला सांगितलं नाही. तुम्ही आमचे भाऊच आहात, पण तुम्ही जर सगळं आमची घरं दारं गावठाणं लुटत असेल तर निश्चित विरोध होणार आणि तो जोराचा विरोध होणार. आणि आपल्याला खात्रीने सांगतोय की नवी मुंबई, ठाणे, रायगड, पनवेल इथला भूमिपुत्र आता जागा झालेला आहे. आम्हाला मराठी कोण आणि मराठा कोण यातला फरक कळायला लागलाय. ओबीसी कोण आणि मराठा कोण यातला पण फरक कळायला लागलाय. आणि ब्राह्मण कोण, खोत कोण हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अगोदर पण सांगितलंय. आपल्याला विनंती आहे की हा विषय आपण सर्वांपर्यंत, गाव खेड्यापर्यंत न्या. हा कार्यक्रम, हा आदर्शाची सुरुवात आहे. गावागावात, आदिवासी पाड्यात आपण हे कार्यक्रम देऊ आणि जेवढी आदिवासी गावठाणं आहेत ती संरक्षित करण्याचं आंदोलन आपण केलं पाहिजे. मला माहित आहे सगळ्यात जास्त फसवलं जातं आदिवासींना, SC ST ना. आमच्या जमिनी घेत आहेत ते हेच लोक. आणि हे प्रमाण इतकं भयानक आहे की इथल्या श्रीकांत शिंदे खासदारांनी चक्क बाबासाहेबांचं पुतळा तुम्ही स्मशानभूमीत बांधलात. याच्यापेक्षा अपमान कुठला असेल? म्हणजे हे कळत नसेल तर अशा माणसाला खासदारकीतून खाली खेचायची आणि त्याच्या विरुद्ध निवडणुका लढायची आमची तयारी असली पाहिजे असं मला वाटतं. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि हे